श्रेयांशची गोष्ट. श्रेयांस स्टोरी. एका सुंदर गावात श्रेयांश नावाचा एक हुशार आणि प्रेमळ मुलगा राहत होता. तो फक्त 10 वर्षांचा असला तरी त्याच्या मनात मोठ्या माणसांसारखी समज होती. त्याचे विचार नेहमीच इतरांपेक्षा वेगळे आणि खोल असायचे. श्रेयांशला त्याची आजी कमल खूप आवडायची. आजीचे डोळे आता थोडे कमी दिसायला लागले होते, त्यामुळे तिला अनेक गोष्टींसाठी मदतीची गरज भासत होती. श्रेयांशने स्वतःच आजीचा मदतनीस बनण्याचं काम स्वीकारलं. दर आठवड्यातून एकदा श्रेयांश आजीला जवळच्या मंदिरात घेऊन जायचा. आजीचा हात हातात घेऊन तो सावकाश चालायचा. तिच्या प्रत्येक पावलाची काळजी घ्यायचा. मंदिराच्या पायऱ्या चढायला आजीला त्रास होऊ नये म्हणून तो तिचा आधार बनत होता. तो नेहमी खात्री करायचा की आजीला कुठेही अडचण येऊ नये. आजीला खूप बरं वाटायचं, कारण तिला माहीत होतं की तिचा नातू तिच्यासोबत आहे आणि तो तिची पूर्ण काळजी घेणार आहे. श्रेयांशच्या सोबतीने तिला कधीच एकटं वाटायचं नाही. जेव्हा कधी आजीची औषधं संपायची तेव्हा श्रेयांश न चुकता मेडिकलमध्ये जाऊन ती घेऊन यायचा. त्याच्या या कामामुळे आजीला घराबाहेर जाण्याचा त्रास वाचायचा आणि तिला वेळेवर औषधं मिळायची. श्रेयांशच्या या स्वभावामुळे आजीला त्याच्यावर खूप प्रेम होतं. ती रोज संध्याकाळी त्याला जवळ घेऊन छान छान गोष्टी सांगायची, कधी राजा राणीच्या तर कधी ससा आणि कासवाच्या. श्रेयांशलाही आजीच्या गोष्टी ऐकायला खूप आवडायचं. त्या गोष्टींमधून त्याला खूप काही शिकायला मिळायचं आणि त्याचे मन आनंदाने भरून जायचे. गोष्टी झाल्यावर श्रेयांश आजीसाठी अंथरूण टाकायचा, अंगावर पांघरूण घालायचा आणि मगच आपल्या खोलीत जाऊन झोपायचा. तो नेहमी खात्री करायचा की आजीला आरामदायक झोप मिळावी. हे सगळं बघून फक्त आजीच नाही तर घरातले सगळेच त्याच्या शहाणपणाचं आणि प्रेमळ स्वभावाचं कौतुक करायचे. श्रेयांशने आपल्या वागणुकीतून हे सिद्ध केलं होतं की आपण किती मोठे आहोत यापेक्षा आपण आपल्या माणसांची किती काळजी घेतो हे महत्त्वाचं आहे. प्रेम आणि आदर हेच खरे धन आहे.